गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय मराठी व्याकरण याचा प्रकरण आज आपण घेणार आहोत वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करणामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे मुख्य प्रकार, दुसरा विधेय विभाग. आणि विधेय विभागामध्ये आपल्याला आज पाहायचं आहे विधेय विभागातला दुसरा प्रकार विधेय विस्तार. तर ऐकून घ्या. विधेय काय हे आपण मागच्या भागाला पाहिलेला आहे. व्हिडिओ भाग हे कितवा चालू आहे तर 7वा चालू आहे. प्रकार दुसरा चालू आहे. या अगोदर जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यापैकी जो पहिला व्हिडिओ आहे ते तरी नक्की पहा, कारण वाक्य पृथक्करण नेमकं काय आहे हे समजण्यास आपल्याला सोपं होईल. आता बघा इथं काय उल्लेख केलेला आहे विधेय. तर आपण पहिल्यापासून पाहत आलेले आहोत व्हिडिओमध्ये की विधेय म्हणजे काय असतो, क्रियापद असतो. विधेय म्हणजेच क्रियापद असतो. आता विस्तार नेमकं काय असते तर विस्तार नेमकं म्हणजे क्रियापदाचा विस्तार. फॉर एक्झाम्पल क्रियापदाबद्दल अधिक माहिती किंवा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण विधेय विस्तार असं म्हणतो. बऱ्याच वेळे आपण दैनंदिन जीवनात विस्तार म्हणजे पुढचा विचार करतो, पण विस्तार म्हणजे पुढचा विचार नसून मागचा विचार असतो, म्हणजे मागचा सगळा काही म्हणजेच विस्तार असतो. तर त्याला आपण म्हणतो विस्तार. तर क्रियापद म्हणजे काय तर बघा इथं काय आहे, क्रियापदाचा जे असतो म्हणजे क्रियापद असतो त्या क्रियापदाच्या अगोदर किंवा पूर्वी येणारे जे काही शब्द असतात त्यापैकी क्रियापदाबद्दल विस्तार सांगणारे शब्द किंवा क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्दसुद्धा असतात. म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की या घटकापुरतीच आपण एक शॉर्टकट ट्रिक डोक्यात ठेवू शकतो की विस्तार म्हणजे कसा असतो, मागं असतो पुढं नसतो. बघा व्याख्या काय आहे विधेय विस्ताराची. विधेय म्हणजेच क्रियापद असतो आणि विधेय विस्तार म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो तर विधेय विस्तार म्हणतो किंवा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणतो. किंवा जर याला व्याकरण भाषेत म्हणायचं असेल क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द तर त्यालाच आपण क्रिया विशेषण असं म्हणतो. जसं नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणारे शब्दांना आपण विशेषण म्हणतो, सेम त्याच प्रकारे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण सुद्धा काय म्हणतो, क्रिया विशेषणे म्हणतो. बघा जसा एखादा जर आपण उदाहरण घेतला, समजा मी इथं एक उदाहरण घेतो. बघा उदाहरण घेतलं मी, काय उदाहरण घेतला, राम सुंदर दिसते. आता राम सुंदर दिसते यामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर सुंदर. माहिती आहे का, मग सुंदर काय आहे, विशेषण आहे. कोणाबद्दल माहिती सांगत आहे, रामाबद्दल माहिती सांगत आहे की राम सुंदर आहे. आणि जर मी याच वाक्याला जर उलटा फिरून जर टाकला, समजा मी असं म्हटलं की राम गोड आंबा गोडीने खातो. काय म्हटलेलं आहे मी, राम गोड आंबा गोडीने खातो. यामध्ये खातो काय तर क्रियापद आहे, पण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर गोडीने खातो. खातो पण कसा, गोडीने खातो. म्हणून जे गोडीने आहे ते काय वाक्याचा तर वाक्याचा जो क्रियापद आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतो. जसा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आपण पाहिला होता सुंदर, त्याचप्रकारे गोळी हा काय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की याला आपण क्रिया विशेषण असं सुद्धा म्हणू शकतो. आता बघा अलग लक्षात तुमच्या क्रिया विशेषणास शॉर्टकटमध्ये जर सांगायचं तुम्हाला तर क्रिया विशेषण जो आहे, जो आपले शब्दांच्या जाती आहेत त्यापैकी एक जात आहे क्रिया विशेषण अव्यय. तर त्यामध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर जेवढे पण क्रिया विशेषणे असतात तर ते सर्व काय तर विधेय विस्तार आहे. आला का शॉर्टकटमध्ये डोक्यात. आता इथे बघा शॉर्टकटमध्ये समजून घ्या की विधेय विस्तार म्हणजेच काय असतो, क्रिया विशेषणे असतात. आणि क्रिया विशेषणे आपण कशाला म्हणतो, जे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. आता क्रियापद कोणतं आहे तर तुम्हाला मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ भाग 6 मध्ये जेव्हा आपण विधेय घेत होतो तेव्हा. आता मला उदाहरण पहा तुम्ही. शिरपूरचा गवडी रोज सकाळी काळ्या म्हशीची धार गोठ्यात चढाचढ काढतो. काय, शिरपूरचा गवडी रोज सकाळी
गोठ्यात काळ्या म्हशीची धार चढा चढा काढतो. आता यामध्ये मला सांगा क्रियापद कोणता आहे, तर तुम्ही नक्कीच सांगू शकणार की क्रियापद याच्यात काढतो आहे. आता काढतो बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आपल्याला पाहायचे. मग कसे पाहणार आपण? क्रियापद तर भेटतं, पण क्रियापदाबद्दल विशेष किंवा जास्त माहिती सांगणारे शब्द कसे आपण शोधू, हेच मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. म्हणून यासाठी पण तुमच्यासाठी मी एक चांगली ट्रिक आणलेली आहे, जेणेकरून लक्षात बसलं पाहिजे. कारण आपल्या चॅनलचे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांची अशी कोणतीच एक कमेंट आली नाही की हे आम्हाला समजलं नाही, हे समजून सांगा. एकदा जर मी शिकवला तर त्यावर कोणतीच कमेंट आली नाही, याचा अर्थ असं नाही की त्यांना हा व्हिडिओ समजला नाही. याचा अर्थ त्यांना पूर्ण व्हिडिओ समजला, त्यांना काहीच अडचण आली नाही. म्हणून बघा आता मग क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द ओळखायचे कसे, तर बघा 3 हे टेक्निक, 3 प्रश्न विचारायचे क्रियापदाला. पहिला विचारायचा बघा, क्रिया कुठे घडली, क्रिया कशी घडली, आणि तिसरा जो प्रश्न आहे, क्रिया केव्हा घडली. म्हणजेच एकतर क्रिया घडण्याचं आपल्याला स्थान माहीत पाहिजे, दुसरा आपल्याला शोधायचा आहे क्रिया केव्हा घडली म्हणजे वेळ, काय वेळ होती, आणि तिसरा आपल्याला शोधायचा आहे क्रिया कशी घडली म्हणजे कशी, कधी आणि कुठे. आलं लक्षात? कधी, कुठे, कशी. ह्या प्रश्नांची जर आपल्याला उत्तरं मिळाली तर याचा अर्थ जी उत्तरं मिळाली ती काय आहे, तर आपले क्रिया विशेषणे किंवा विधेय विस्तार आहेत. यालाच आपण शॉर्टकटमध्ये असं म्हणू शकता, तुम्ही क्रिया विशेषणे सुद्धा म्हणू शकतात. ओके, शॉर्टकटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. आता मग प्रश्न विचारूया. पहिला आहे काढतो आहे ना, तर काढतो, तर काढण्याची क्रिया कुठे झाली, तर लगेच आपल्याला उत्तर मिळतो. कुठं, तर गोठ्यात. म्हणून गोठ्यात हा शब्द काय, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. त्यानंतर पुढचा जर शब्द म्हटला आपण, तर काढतो आहे, तर क्रिया कुठे घडली, तर क्रिया गोठ्यात घडली. आता क्रिया केव्हा घडली असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला लगेच उत्तर भेटतो, क्रिया केव्हा घडली, तर रोज सकाळी क्रिया घडते. शिरपूरचा गवळी रोज सकाळी काळ्या म्हशीची धार गोठ्यात चढा चढा काढतो. यामध्ये रोज सकाळी हे काय, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे, म्हणजे तो क्रिया विशेषणे आहेत. आता तुम्ही म्हणणार की क्रिया कुठे घडते, तर रोज सकाळी क्रिया घडते. ओके, पण तुम्ही म्हणणार दोन आलेले आहेत क्रिया विशेषणे. तर लक्षात ठेवा, क्रिया विशेषणे हे 2 असू शकतात, 1 असू शकते, 3 असू शकते, किती असू शकतात. कारण आपण पाहिलेलं आहे 8 प्रकार याचे पडतात अर्थावरून क्रिया विशेषणाचे. बेसिक जर तुम्ही क्रिया विशेषणे जर वाचला असाल तर तुम्हाला हे काहीच अवघड जाणार नाही. जरी वाचलं नसेल तर काही हरकत नाही, याच्यात आपण शिकून घेऊ. आलं लक्षात? आता मला एक सांगा, इथे बघा, क्रिया कुठे घडते, तर गोठ्यात घडते. क्रिया केव्हा घडते, तर रोज सकाळी घडते. क्रिया कशी घडते हे जर प्रश्न विचारला तर चढा चढा घडते. काय घडते, चढा चढा घडते. म्हणजेच तो दूध कुठे, जो काळ्या म्हशीचा दूध कुठे काढतो, गोठ्यात काढतो. केव्हा काढतो, तर रोज सकाळी काढतो, दररोज सकाळी काढतो. आणि कसा काढतो, तर चढा चढा काढतो. हे जे आपल्याला प्रश्नाचे उत्तरं भेटलेले आपल्याला काय काय, गोठ्यात, चढा चढा आणि रोज सकाळी, तर हे काय, तर क्रिया विशेषणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला इथपर्यंत? आता पुढचा टॉपिक घेऊ आपण. क्रिया विशेषणे तुम्हाला समजली आहेत असं मी गृहीत धरतो, आणि आपण उदाहरण घेऊया. बघा, पहिला उदाहरण बघा, यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा, म्हणजेच क्रिया विशेषणे ओळखा. काय, यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे. यमुना काय, तर नदी आहे. यमुने नदीच्या पलीकडे ताजमहल आहे. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. तर असणारा कुठे आहे असा जर प्रश्न विचारला, पहिला प्रश्न काय होणार आपला, कुठे आहे, ताजमहल कुठे आहे, तर आपल्याला लगेच उत्तर भेटतो. बघा कुठं गेला ते, हा यमुनेच्या पलीकडे आहे. केव्हा आहे, तर हे तर मिळणार नाही याचं उत्तर. कसा आहे,
तर हे पण मिळणार नाही, फक्त एकच उत्तर मिळणार कुठे आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की यमुनेच्या पलीकडे ताजमहल आहे. यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण जर एक असू शकते, दोन असू शकते, तीन असू शकते, तर याच्यात एक आहे आणि ते आहे यमुनेच्या पलीकडे. आलं का लक्षात? पुढचं जर घेतलं आपण उदाहरण बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. यामध्ये मला सांगा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता या क्रियापदा याला आपण 3 प्रश्न विचारायचे आहेत. आपल्याला क्रियाविशेषणे भेटणार आहेत, म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे, विधेय विस्तार भेटणार आहेत. तर बघा, केव्हा दिसतो, तर शरदाच्या चांदण्यात. म्हणजेच काय प्रश्न विचारला आपण, केव्हा, क्रिया केव्हा होते, तर शरदाच्या चांदण्यात भेटला. त्यानंतर कुठे दिसतो, तर शरदाच्या चांदण्यात. याचं पण उत्तर तेच. कसा दिसतो, तर मोहक दिसतो. गुलमोहर कसा दिसतो, तर मोहक दिसतो. म्हणून शरदाच्या चांदण्यात याच्यात क्रिया कशी दिसते, तर गुलमोहर मोहक दिसते. म्हणून शरदाच्या चांदण्यात आणि मोहक हे काय, तर वाक्यातील विधेय विस्तार आहे. तुम्ही म्हणणार क्रियापद दिसतो, दिसणारा कोण, गुलमोहर. मग क्रिया करता तर हे आहे, आपण मागे पाहिलेलं आहे उद्देश. मग उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मोहक आहे, मग हे उद्देश विस्तार असणार. बरोबर आहे तुमचा. म्हणून आपण हे घेणार नाही. इथं फक्त आपण एकच शब्द घेणार आहेत. तो कोणता घेणार आहेत, तर शरदाच्या चांदण्यात. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होते. बऱ्याच वेळे विचारण्यात आलेला प्रश्न आहेत, आयोगाला बी फार परिचित आहे हा प्रश्न. आता बघा, आता पुढचा प्रश्न आहे. फक्त आपल्याला सध्या ओळखायचं काय, विधेय विस्तार आपल्याला ओळखता येते का ते आपल्याला पाहायचं आहे. नंतर त्याच्याबद्दल नोट्स पाहायचे आहेत, त्याचे परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न पाहायचे आहेत. तर बघा, सर्वात अगोदर तिसरा जर प्रश्न घेतला आपण, प्रश्न काय म्हणते बघा, पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसते किंवा असते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. आता यामध्ये मला सांगा, पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसते. तर यामध्ये मला सांगा, असते तर असणारी कोण, तर हिरवळ. ओके, मग करता काय, हिरवळ आहे, मान्य आहे. आपल्याला ओळखायचं काय आहे, तर विधेय विस्तार ओळखायचा आहे. मग 3 प्रश्न विचारायचे आहे क्रियापदाला. क्रिया कुठे असते, तर पावसाळ्यात सगळीकडे. तर क्रिया कुठे असते, तर सगळीकडे. मग सगळीकडे हा काय, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. नंतर दुसरा प्रश्न विचारायचा आहे, क्रिया कशी केव्हा असते, तर पावसाळ्यात असते. म्हणून पावसाळ्यात हा एक क्रिया काय, विधेय विस्तार सांगू शकतो आपण. त्यानंतर क्रिया कशी असते, तर याचं उत्तर याच्यात दिलेलं नाही. हिरवळ पसरलेली असते. मग कशी असते, तर पसरलेली असते. तर आपण सांगू शकतो की पावसाळ्यात सगळीकडे आणि पसरलेली हे काय आहेत, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत. म्हणून यांना विधेय विस्तार असं म्हणतात. आलं लक्षात? आता पुढचं जर आपण पाहिलं, पुढचं एक उदाहरण आहे बघा, मंगत्यावर आकाशातील पणत्या तेवत असतात. काय बघा, मंगत्यावर आकाशातील पंक्त्या तेवत असतात. यामध्ये मला सांगा, क्रियापद कोणतं आहे, तर शेवटचा शब्द आहे असतात. मग 3 प्रश्न विचारायचे आहे. पहिला प्रश्न विचारतो आपण, क्रिया कशी असते, तर तेवत असतात. तर असणारे कोण, पंक्त्या आहेत. मग क्रिया कुठे असते, तर आकाशातील पंक्त्यात. काय, आकाशातील आहे. त्यानंतर क्रिया केव्हा असते, तर मंगत्यावर असते. आणि क्रिया कशी असते, तर तेवत असते. म्हणून त्यावर, आकाशातील आणि तेवत हे काय, वाक्यातील विधेय विस्तार आहे. पण यामध्ये तेवत हे काय, तर तेवत हे उद्देश विस्तार आहे. म्हणजे उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणून हे आपण याच्यात धरू शकणार नाही. याच्यात आपण फक्त पंक्त्या, मंगत्यावर आणि आकाशातील हे 2 शब्द आपण घेऊ शकतात. आलं लक्षात? आता पुढचा बघा, पुढचा उदाहरण आहे, काल सकाळी शेजारच्या बागेतील हौदात काळूराम खेळताना धपकन पडला. बघा, किती मोठा वाक्य असू द्या, फक्त काय करायचं आहे, क्रियापदाला धरायचं आहे आणि त्याला 3 प्रश्न विचारायचे आहेत. जर त्याने 3 प्रश्नांची उत्तरं नीट दिली तर आपल्याला समजून जायचं आहे की आपला विधेय विस्तार माहीत आहे. बघा, काय, काल सकाळी शेजारच्या बागेतील हौदात काळूराम खेळताना धपकन पडला. पडला हा काय, तर क्रियापद आहेत. आता या क्रियापदाला मी 3 प्रश्न विचारणार आहेत.
क्रिया कुठे घडते तर शेजारच्या बागेतील हौदात घडते. क्रिया कशी घडते तर खेळताना घडते. क्रिया कुठे घडते तर शेजारतील बागेतील हौदात आणि कशी घडते तर धपकन घडते. म्हणून शेजारच्या बागेतील हौदात खेळताना आणि धपकन हे काय तर हे आहे विधेय विस्तार. आलं का लक्षात? पुढचं आहे बघा, म्हणजेच विधेय विस्तार म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विधेय विस्तार आहे. पुढचा बघा, ऐकून घ्या. पहिले आपण उदाहरणच पाहू, त्यानंतर पुढचे प्रश्न सोडवायला सुरुवात करू. बघा, वसंत ऋतूत झाडांना नवी पाने फुटतात. काय प्रश्न? वसंत ऋतूत झाडांना नवीन पाने फुटतात. यामध्ये मला सांगा क्रियापद कोणतं आहे तर पहिले क्रियापद आहे फुटतात. मग फुटतात आहे, याला 3 प्रश्न विचारू आपण. फुटणार कधी फुटते, कुठे फुटते तर वसंत ऋतूत. मग वसंत ऋतू एक आहे तर विधेय विस्तार आहे. मग कसं फुटतो तर झाडांना नवी पाने फुटतात. मग याचं उत्तर तर भेटणार नाही आपल्याला, कशी फुटते. मग केव्हा फुटते तर झाडांना नवीन पाने फुटतात, वसंत ऋतूत फुटतात. तर इथं वसंत ऋतू तर हे काय तर क्रिया विशेषणे किंवा विधेय विस्तार आहेत. ऐकून घ्या, क्रिया विधेय विस्तार किंवा क्रिया विशेषणे ह्या 1 असू शकतात, 2 असू शकतात किंवा 3 असू शकतात, किती असू शकतात. तर या वाक्यात आपल्याला एकच भेटलेली आहेत, वसंत ऋतूत. आलं लक्षात तुमच्या? आता पुढचा जर पाहिला आपण, पुढचा आहे बघा, तो रोज सकाळी व्यायाम करतो. तो रोज सकाळी व्यायाम करतो. याच्यात क्रियापद कोणतं आहे तर करतो. मग करतो हे काय तर क्रियापद आहेत. मग याला 3 प्रश्न विचारायचे आहेत. क्रिया कुठे करतो तर रोज सकाळी व्यायाम करतो, भेटणार नाही आपल्याला. दुसरा प्रश्न विचारू, क्रिया केव्हा करतो तर रोज सकाळी करतो, म्हणून रोज सकाळीचं उत्तर भेटलेलं आहे. क्रिया कशी करतो तर व्यायाम करतो. आला लक्षात? मग रोज सकाळी आणि व्यायाम हे काय तर विधेय विस्तार आहे. आता 8वा जर प्रश्न पाहिला आपण, 8वा प्रश्न काय म्हणते बघा, काल रात्रभर पाऊस पडला. काय म्हणते? काल रात्रभर पाऊस पडला. याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे विधेय विस्तार. मग क्रियापद कोणता आहे तर पडला. आता याला 3 प्रश्न विचारू आपण. केव्हा पडला तर काल रात्री. कुठे पडला तर हे याचं स्थान दिलेलं नाही आपल्याला. आणि हो, एक लक्षात ठेवा, क्रिया कुठे घडली याचा अर्थ स्थलदर्शक, क्रिया केव्हा घडली याचा अर्थ कालदर्शक, आणि क्रिया कशी घडली याचा अर्थ रीतदर्शक. रीतदर्शक माहिती आहे का तुम्हाला? रीतदर्शक कशाला म्हणतात? म्हणजे कशी, कसे याला काय म्हणतात? रीतदर्शक. त्यानंतर कालदर्शक म्हणजेच काय तर त्याच्यात वेळ दिलेली असते, आणि स्थलदर्शक त्याच्यात स्थान दिलेला असतो. आलं लक्षात? मग याच्यात आपल्याला एकच भेटते की काल रात्र म्हणजेच कशी केव्हा घडली तर काल रात्री. म्हणजे इथं आपल्याला एकच उत्तर भेटतो, कालवाचक किंवा कालदर्शक. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो तर विधेय विस्तार असं म्हणतो. आलं लक्षात? पुढचा आहे बघा, तो सायकलवरून गेला. गेला म्हणजे वरी गेला नाही, तो सायकलवरून गेला म्हणजे समोरून गेला असं. याच्यात गेला हा काय तर क्रियापद आहेत. याला आपण प्रश्न विचारू 3. पहिला प्रश्न विचारू आपण, स्थल पाहिजे, माहीत पाहिजे आपल्याला. तर तो कुठे गेला तर याचं उत्तर तर आपल्याला भेटणार नाही. दुसरा प्रश्न विचारू, तो केव्हा गेला तर सायकलवरून गेला. तो केव्हा गेला? सायकलवरून. कुठे गेला तर सायकलवरून गेला. मग आणि कसा गेला तर सायकलवरून गेला. कसा गेला तर सायकलवरून गेला म्हणजे रीतिवाचक आपल्याला याचा एक भेटणार आहे उत्तर. म्हणून याला आपण विधेय विस्तार असं म्हणतो. सरळ सरळ 3 प्रश्न विचारायचे क्रियापदाला धरून. बघा आता पुढचा आहे 10वा प्रश्न, तो सावकाश चालतो. तो सावकाश चालतो. यामध्ये चालतो हा काय क्रियापद आहेत. याला प्रश्न विचारू, कुठे चालतो स्थान दिलेला नाही. कसा चालतो तर सावकाश चालतो. म्हणून हे काय सावकाश तर कसा चालतो, मग रीतिवाचक आहे सावकाश. आला का लक्षात तुम्हाला? आणि हे सावकाश काय मग तर विधेय विस्तार आहे, म्हणजेच क्रिया विशेषणे आहेत आपण पाहिलेली आहेत जेवढे पण. आता वेळ झाली विद्यार्थी मित्रांनो, याचे आपल्याला नोट्स काढायचे आहेत. कोणत्या कोणत्या नोट्स आहे याच्यात तर बघा, सर्वात अगोदर पहिली नोट्स आहे क्रियापदाचा विस्तार कसा ओळखतात. तर क्रियापदाला 3 प्रश्न विचारायचे. क्रिया कुठे घडली, कशी घडली आणि केव्हा घडली. स्थलदर्शक,
रीतदर्शक आणि कालदर्शक याचे उत्तरं पाहिजे, त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषणे किंवा त्याला विधेयविस्तार असं सुद्धा म्हणतात. दुसरा आहे बघा, दुसरी जर नोट्स पाहिली आपण तर वाक्यात कुठेही असू शकतात क्रियाविशेषणे व कितीही असू शकतात. बघा, क्रियाविशेषणे वाक्यात कुठेही असू शकते. कर्त्याच्या नंतर, कर्त्याच्या पूर्वी, कर्माच्या नंतर, कर्माच्या पूर्वी, त्यानंतर अजून कोणता आहे तर विशेषणाच्या नंतर, विशेषणाच्या पूर्वी, कुठेही असू शकते वाक्यात, काही सांगता येत नाही. अगोदर असू शकते, नंतर असू शकते, पण क्रियापदाच्या नंतर पण असू शकते, क्रियापदाच्या अगोदर पण असू शकते. जसं आपण एक मागं पाहिला होता, एक उदाहरण काय पाहिला होता आपण, आम्ही जातो आमूच्या गावा. बघा काय प्रश्न होता तो, आम्हीही जातो आमूच्या गावा. आता याच्यात तुम्ही काय म्हणणार, क्रियापद काय शेवटचा शब्द आहे, पण की याच्यात गावा आहे काय क्रियापद आहे का, नाही. याच्यात क्रियापद आहेत, दुसऱ्या नंबरवर आहे, म्हणजेच काय आहे तर जातो. मग जातो हा क्रियापद आहेत. आता आपल्याला ओळखायचा काय याच्यातला विधेय विस्तार. तर बघा, जातो कुठे जातो, आमूच्या गावा, म्हणून गावा आहे. हे काय तर क्रियाविशेषणे आहे. तर मला सांगायचं काय तुम्हाला तर क्रियापदाच्या नंतर पण असू शकतात. बघा, क्रियापदाच्या नंतर पण असू शकतात, इथं पाहिलेलं आहेत आपण, आणि क्रियापदाच्या अगोदर पण असू शकतात, इथं आपण पाहिलेलं आहेत. आलं लक्षात, कुठेही असू शकतात, कर्त्याच्या नंतर, कर्त्याच्या पूर्वी. आता हे पाहिले होते आपण नोट्स. आणि किती असू शकतात, कितीही क्रियाविशेषणे असू शकतात वाक्यात, असं नाही तर एकच आहे बाबा, किती असू शकतात. आता याच्यात परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपल्याला ते आपण एकदा बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे परीक्षेत विचारण्यात आला, मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. काय प्रश्न आहे, मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या प्रश्नाचा आपल्याला काय ओळखायचा आहे, विधेय विस्तार ओळखायचा आहे. या वाक्यातील पुढील प्रमाणे विधेय विस्तार ओळखा म्हणते. आता मग पर्याय कोणते कोणते दिलेले आहे आपल्याला बघा. पहिला दिलेला आहे भेटलो आहे होतो, दुसरा दिला आपण भेटलो होतो, तिसरा दिला मागच्या वर्षी, आणि चौथा दिला मागच्या वर्षी याच वेळेला. तर सरळ सरळ इथं क्रियापद बघा तुम्ही, तर क्रियापद आहे इथं संयुक्त क्रियापद आहे, भेटलो होतो. तर केव्हा भेटलो होतो तर मागच्या वर्षी, म्हणून हा एक आहे प्रश्नाचा उत्तर भेटला. कधी भेटलो होतो, मागच्या वर्षी भेटलो होतो. कुठे भेटलो होतो तर याच वेळेला भेटलो होतो, म्हणून याच वेळेला, म्हणून या वर्षी याच वेळेला, म्हणजेच हे काय तर क्रिया विशेषणे आहेत, म्हणजे विधेय विस्तार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होणार विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात. आता पुढचा आहे बघा, खालील विधानातील विधेय विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. आणि वाक्य आहे बघा, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. पर्याय दिले होते बघा, पहिला होता मी, दुसरा होता पत्र, तिसरा होता तुम्हाला, चौथा होता अलीकडे. तर बघा काय ओळखायचं आहे आपल्याला, विधेय विस्तार. तर डायरेक्ट क्रियापद धरू आपण. क्रियापद काय तर संयुक्त क्रियापद आहे, याला आपण प्रश्न विचारू डायरेक्ट. तर बघा डायरेक्ट प्रश्न विचारायचे याला, म्हणजे क्रिया कुठे घडली तर वेळ दिलेला नाही, कशी घडली दिलेला नाही, आणि केव्हा घडली, अलीकडे घडली. काय घडली, अलीकडे. मग अलीकडे हे काय तर वाक्यातील विधेय विस्तार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा उत्तर बरोबर होणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोक दिसतो. या वाक्यातील विधेय विस्तार वाचक शब्द कोणते ते ओळखा. हा प्रश्न DPTPSI 1998 मध्ये विचारण्यात आला. पर्याय दिले होते गुलमोहर, दुसरा दिलता शरदाच्या चांदण्यात, तिसरा दिलता चांदण्यात गुलमोहर, चौथा दिलता मोहक शरदाच्या. तर याच्यात आपल्याला ओळखायचं आहे विधेय विस्तार वाचक शब्द किंवा विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे. तर म्हणजे सरळ सरळ आपल्याला ओळखायचं आहे क्रियाविशेषण. आलं लक्षात. मग क्रियाविशेषण कोणता आहे याच्यात तर डायरेक्ट दिसतो हा क्रियापद आहे. क्रियापदाला डायरेक्ट प्रश्न विचारू. क्रिया केव्हा दिसते तर शरदाच्या चांदण्यात. क्रिया कुठे दिसते दिलेला नाही. क्रिया कशी दिसते तर मोहक दिसते, पण मोहक हे काय तर हे कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून हे आपण घेणार नाही. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून हा काय होणार उद्देश विस्तार होणार आहे.
म्हणून शरदाचा चांदण्यात हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा आहे बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोग दिसतो. अंडरलाईन केलेली आहे शरदाच्या चांदण्यात. आता प्रश्न म्हटलेला आपल्याला, या वाक्यातील अधोरेखित शब्द रिकामी जागा आहेत. पर्याय दिले होते उद्देश, दुसरा दिला होता विधेय, तिसरा दिला होता नवी पालवी तिसरा दिला होता आपल्याला उद्देश विस्तार, चौथा दिला होता विधेय विस्तार. तर याचा पर्याय क्रमांक 4 होणार आहेत विधेय विस्तार, कारण नेमकंच आपण पाहिलेला आहे प्रश्न. आता पुढचा आहे बघा, पुढचा काय म्हणते, वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. पर्याय दिले होते झाडांना, दुसरे दिलता नवी पालवी, तिसरा दिलता वसंत ऋतूत, चौथा दिलता फुटते. तर यामध्ये आपल्याला विचारायचं आहे बघा विधेय विस्तार. तर विधेय विस्तार जर आपल्याला ओळखायचा आहे तर डायरेक्ट फुटते हा क्रियापद आहे. याला प्रश्न विचारू, क्रिया केव्हा घडते तर वसंत ऋतूत घडते. काय घडते तर वसंत ऋतूत घडते. केव्हा घडते याचं उत्तर दिलेलं नाही. वसंत ऋतूत घडते. कुठे घडते वसंत हे बी स्थान दिलेलं नाही. म्हणून वसंत ऋतू एक आहे तर विधेय विस्तार आहे. म्हणून पर्याय क्रमांक इथं होणार आहेत बघा 3. पुढचा जर प्रश्न पाहिला तर अलीकडे मी तुम्हाला पत्र लिहिले, एकही पत्र लिहिले नाही या विधानातील विधेय विस्तार ओळखा. हा प्रश्न इंजिनिअरिंग 2012 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय दिले होते मी, दुसरा दिलता तुम्हाला, एकही पत्र, आणि तिसरा दिलता अलीकडे, आणि चौथा पर्याय दिलता लिहिले नाही. तर यामध्ये बघा जो विधेय विस्तार आहे तर याच्यामध्ये आपण पाहत तर संयुक्त क्रियापद आहेत. याला प्रश्न विचारू, क्रिया केव्हा घडली तर अलीकडे, कशी घडली दिले नाही, कुठे घडली तर अलीकडे. म्हणून अलीकडे एक आहेत तर विधेय विस्तार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होणार आहे. पुढचे प्रश्न बघू. बघा आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. या केवळ वाक्याचे वाक्य पृथक्करण केल्यास विधेय विस्तार कोणते शब्द असतील अचूक पर्याय निवडा. STI 2014 मध्ये म्हणजे सब टॅक्स इन्स्पेक्टर 2014 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तर काय आहे बघा, पर्याय काय होता, एकदा काळूराम कुत्रा, दुसरा पर्याय होता बागेत खेळताना हौदात एकदा, तिसरा पर्याय होता आमचा कुत्रा काळूराम, चौथा पर्याय होता यापैकी नाही. तर बघा याचं उत्तर आहे डायरेक्ट काय करायचं, क्रियापद धरायचं आहे पडला आणि त्याला प्रश्न विचारायचा कुठे पडला तर एकदा बागेत खेळताना, मग बागेत कसा पडला तर खेळताना, त्यानंतर केव्हा पडला एकदा, केव्हा पडला तर एकदा, मग एकदा बागेत खेळताना पर्याय क्रमांक बागेत खेळताना हौदात एकदा, कुठे पडला तर हौदात, तर हौदात, तर पर्याय क्रमांक 2 इथं काय होणार उत्तर होणार आहे. सरळ सरळ प्रश्न विचारला आपण, आपल्याला काय भेटला विधेय विस्तार. दुसरा प्रश्न आहे बघा, वाक्यातील खालील वाक्याचे अधोरेखित शब्दाचे पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर शोधा. STI 2014 मध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न होता बघा, त्याचा धाकटा मेहुणा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाला. पर्याय दिले होते विधेय विस्तार, दुसरा दिला होता विधेय, तिसरा दिला होता उद्देश, चौथा दिला होता उद्देश विस्तार. तर आपल्याला काय म्हणते ते तर अधोरेखित शब्दाचे म्हणजेच लाईन अधोरेखित करा म्हणते, हे का नाही. तर निवडणुकीत विजयी झाला तर जाणारा कोण मेहुणा, मग कुठे तर लोकसभेच्या निवडणुकीत, मग इथं जे लोकसभेच्या निवडणुकीत आहे याला अंडरलाईन केलेली असेल आणि याचं उत्तर जर आपण पाहिला तर आपल्याला आहे विधेय विस्तार पहिला. दुसरा आहे तिसरा प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. PSI 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता. आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचित बसला आहे. हा प्रश्न PSI 2014 मध्ये विचारला होता. पर्याय होते बघा, पहिला होता वाचित बसला आहे, दुसरा पर्याय होता विकत घेतलेले, तिसरा पर्याय होता अगदी तन्मयतेने, चौथा पर्याय होता छोटा मुलगा. तर डायरेक्ट क्रियापद धरायचा आहे. क्रियापद कुठं आहे तर आहे बसला आहे. तर कुठे बसला आहे तर माहीत नाही, आणि केव्हा बसला आहे तर काल विकत घेतलेले पुस्तक अगदी तन्मयतेने, मग कसा बसला आहे तर अगदी तन्मयतेने, म्हणून अगदी तन्मयतेने हे काय
तर विधेय विस्तार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर होणार आहेत या प्रश्नाचा. आता उत्तर आहे बघा. चौथा प्रश्न आहे, खालील विधानातील अधोरेखित शब्दसमूहाचे पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय उत्तर कोणते? तो चोर गाडी भरून पडाला. तो चोर गाडी भरून पडाला. हा प्रश्न औरंगाबाद शहर पोलीस भरती 2017 मध्ये विचारला होता. पर्याय दिले होते बघा. मुख्य उद्देश, दुसरा दिलता उद्देश विस्तार, तिसरा दिलता मुख्य विधेय, चौथा दिलता विधेय विस्तार. तर अंडरलाईन कशाला केलेली असेल याला, तर बघा पडणारा कोण तो, तर कुठे पडला माहीत नाही. मग कसा पडला, तर भरून पडला. मग अंडरलाईन याला असेल तर मग विधेय विस्तार पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार. आता पुढचा प्रश्न आहे बघा. रामाने आईला एकही पत्र लिहिलेले नाही या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. वाशिम पोलीस भरती 2017 मध्ये हा प्रश्न विचारला होता. पर्याय होता बघा रामने, दुसरा होता लिहिले नाही, तिसरा होता आईला एकही पत्र, चौथा ऑप्शन होता अलीकडे. तर यापैकी कोणता उत्तर असणार आहे, तर बघा क्रियापद धरायचं आहे. सरळ क्रियापद काय, तर लिहिले नाही. मग लिहिले नाही, मग कधी लिहिले नाही, तर कुठे लिहिले नाही याचं उत्तर भेटणार नाही. मग कसं लिहिले नाही, कुठे लिहिले नाही, तर अलीकडे लिहिले नाही. म्हणून अलीकडे हे काय, तर विधेय विस्तार आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं आहेत विधेय विस्तार. विस्तार कशाला म्हणतात, डायरेक्ट काय करायचं आहे, क्रियापद धरायचं आहे, त्याला 3 प्रश्न विचारायचे आहेत. क्रिया कुठे घडली, क्रिया कशी घडली आणि क्रिया कधी घडली. ओके, याचे प्रश्नाचे उत्तर भेटले म्हणजेच आपला काय विधेय विस्तार भेटला, म्हणजेच क्रियाविशेषण भेटला. यानंतर आपण पाहणार आहेत कर्म, म्हणजेच जो आपला मुख्य प्रकार आहे दुसरा विधेय विभाग, याचा जो तिसरा प्रकार आहे कर्म, तर तो आपण पुढच्या नेक्स्ट भागाला व्हिडिओ भाग 8 मध्ये पाहणार आहोत. जरी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा एक मेसेज येईल तुम्हाला आणि तो तुम्ही पाहू शकणार. आणि जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण इतरांना पण त्याची माहिती होऊ द्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.